नमस्कार. बी विथ भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर काल जे म्हटलं होतं की सोलरसाठी मुलं आली होती काम करायला, तर हे स्ट्रक्चर त्यांनी तयार केलेलं आहे. आणखी याला किती दिवस लागेल माहीत नाही, कारण त्याच्या खूप साऱ्या परमिशन्स वगैरे घ्यायच्या असतात. आता हे आमचं सँक्शन झालं होतं, तर एवढं उभं केलं होते. तर हे जे सोलर आहेत हे 2 बसवण्यात येत आहे, कारण खालचा मजला आणि वरचा मजला दोन्ही मजल्याचे जे काय म्हणतात त्याला मीटर वेगळे वेगळे आहेत, म्हणून 2 मीटरचे 2 सोलर इथे बसवण्यात येत आहे. मी आता सकाळी वर आली इथे गहू गाळण्यासाठी म्हणून, कारण खालच्या स्वयंपाकाला वगैरे सगळा आराम आहे, तर म्हटलं चला दळण करून घ्यावं म्हणून इथे वर आली. छान सकाळचं वातावरण होतं, थंडगार. इथे पक्ष्यांचा चिवचिवाट तुम्हाला ऐकायला येत असेल आणि छान इथे बसून मी गहू गाळत होते. तर आता आमच्याकडे साठवणीचे गहू असतात वर्षभराचे, तर आत्ता हे मागच्या वर्षीचे जे गहू शेवटचे होते त्यामध्ये झालेले होते किडे. आमच्या विदर्भात त्याला सोंडे म्हणतात, तर ते सोंडे झाले होते आणि म्हणून ते वर येऊन गाळायचे होते. नाहीतर गहू स्वच्छच असतात, त्यात काहीही असं खूप करत बसण्याची काहीही गरज नसते. अगदी एक हात मारला की गहू दळायला देऊ शकतो. पण यामध्ये थोडे किडे झाल्यामुळे हे काल वाळू घातले होते आणि आज म्हटलं सकाळी छान गाळून घ्यावे आणि ते किडे जे आहेत ते वेगळे करून दळायला द्यावे. कारण किडे झालेले गहू पुन्हा भरून ठेवले तर त्यामध्ये अजून पुन्हा तेवढ्याच प्रमाणात ते किडे होतात. म्हणून म्हटलं की आता हे सगळे गहू दळायला देऊन द्यायचे एकदाचे, म्हणजे झंझटच राहणार नाही त्या किड्यांची, सोंड्यांची. तर अशा प्रकारे छान गहू स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर गच्ची जी होती ती साफ करून घेतली, कारण बरंच पीठ आणि किडे आणि आत्ता बाकीचंही वाळवण तिथे सुरूच होतं वाळवणं, तर म्हटलं छान गच्ची साफ करून घ्यावी. आणि जे टॉवरमध्ये सगळं धान्य वगैरे ठेवलेलं आहे तर तिथेही बराच पसारा झाला होता, तर तीही रूम आवरून घेतली हातोहात आणि त्यानंतर खाली आल्यानंतरसुद्धा जी थोडीफार बाकीची कामे राहिली होती माझी ती केली आणि जेवण वगैरे झाल्यानंतर छान आराम केला. तर आता आराम वगैरे घेऊन झालेला आहे छान, तर म्हटलं चला तुमच्याशी थोडं बोलूया आणि तुमच्या माहितीचं काहीतरी महत्त्वपूर्ण असं सांगूया. तर आपल्या स्त्रियांना प्रॉब्लेम असतात ते हेअर, स्किन याचे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतात आणि दवाखाना करून किती करणार, म्हणजे दवाखाना करणाऱ्यांनाही पाहिलेलं आहे मी, कंटाळलेलं. दवाखाना जेव्हा करतात तेव्हा स्किन अगदी खूप छान होते आणि लगेच त्याच्यावर 3 ते 4 महिने गेले की जैसे ते होऊन जाते. म्हणून अगदी थोडेफार उपाय मी सांगणार आहे पिगमेंटेशनबद्दल. तर पिगमेंटेशन म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं जेव्हा मेलेनिन हा पदार्थ जेव्हा जास्त स्त्रवायला लागतो किंवा जास्त प्रमाणात तयार होतो, तेव्हा आपल्या त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे असे डाग येतात. त्यामुळे जेव्हा याची सुरुवात होते तेव्हा सनबर्न किंवा म्हणजे टॅनिंग हे जास्त प्रमाणात व्हायला लागतं. तर तेव्हा ते पिगमेंटेशनचे जे डाग आहे तेव्हा ते जास्त दिसतात. मेलानिन जास्त स्किनवर तयार झाल्यामुळे तिथली त्वचा थोडी जास्त प्रमाणात डाग तयार करते आणि त्याच्यावर आणखी धूळ म्हणा किंवा आपण उन्हात जात असेल तर त्याचा प्रभाव आणखी त्या डागावर जास्त होतो आणि ते जास्त प्रमाणात काळे दिसायला लागतात. तर अशा प्रकारे पिगमेंटेशन होतं. तर हे झालं बाहेरचं कारण, जेव्हा स्किन आणि सनबर्न होतो तेव्हाचं पिगमेंटेशन. आणि दुसरं एक कारण आहे ते हार्मोनल प्रॉब्लेममुळे किंवा कोणत्या औषधी वगैरे चालू असेल तर त्याचे दुष्परिणाम म्हणून आपल्या
चेहऱ्यावर पिगमेंटेशन दिसायला लागतं. तर आता हे काही कारणं आहेत. हार्मोनल प्रॉब्लेम असेल आणि आणखी एक कारण पिगमेंटेशनचं हे आहे की हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर डागं दिसायला लागतातच. जर तुमचं काही वयानंतर तुम्हाला खूप वीकनेस जाणवत असेल आणि पिगमेंटेशन दिसत असेल तर पहिले हिमोग्लोबिन चेक करून घ्या आणि त्या पद्धतीचं औषध वगैरे घेऊनच ते पिगमेंटेशन चांगलं होतं. पण सनबर्नमुळे किंवा धुळीमुळे किंवा मी जे सांगते की मेलॅनिन जास्त उत्पन्न झाल्यामुळे चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन झालं असेल तर या काही उपायांनी आपण पिगमेंटेशन नक्कीच कमी करू शकतो आणि याचा तुम्ही अनुभव नक्की घ्या. तर आता या पिगमेंटेशनवर मी उपाय सांगणार आहे. वीकनेस असेल, हिमोग्लोबिन कमी असेल तर त्यावर हा उपाय नाही आहे. त्यासाठी तुम्ही मेडिसिनच घ्या आणि दवाखान्यात जात असेल तर अतिउत्तम. पण आपण घरगुती काहीतरी करून बघायचं असेल तर हे उपाय मी सांगत आहे. तर आपल्या घरी जवस सगळ्यांच्या घरी असतं आणि जवसाची चटणी आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांच्या घरी असतेच असते. तर जवस हे फक्त आपल्याला जवस बारीक करून घ्यायचं आहे छान मिक्सरमधून आणि त्याची पाणी टाकून पेस्ट करायची आहे. ती पेस्ट आपल्या चेहऱ्यावर पूर्णपणे अप्लाय करायची आहे. पिगमेंटेशन असेल किंवा म्हणजे जिथे पिगमेंटेशन आहे तिथेच नाही तर पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे आणि चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर आपोआप थोडं ते चिकट राहतं. त्यामुळे थोडंसं घट्ट म्हणजे काय म्हणतात त्याला आकसून येतं, आपोआप आकसून येतं. जेव्हा तुम्हाला समजेलच की आता चेहरा असा आवरल्यासारखा होत आहे तेव्हा ते छान पाणी लावून थोडं असं स्क्रबिंग केल्यासारखं धुवून टाकायचं आहे. तर तुम्हाला जर पिगमेंटेशनचे डाग जास्त प्रमाणात असतील तर याच्या एका ॲप्लिकेशनमुळे तुमच्या लक्षात येईल की आपलं पिगमेंटेशन किती कमी झालेलं आहे अगदी एका ॲप्लिकेशनमध्ये. तर तुम्ही एकदा हा उपाय नक्की करून पहा आणि त्याचा अनुभव कमेंट करून नक्की सांगा की खरंच पिगमेंटेशन गेलं का. जर तुमच्या चेहऱ्यावर खूप प्रमाणात डागं असेल आणि एका ॲप्लिकेशनमध्ये बऱ्याच प्रमाणात जर पिगमेंटेशन गेलं असेल तर ते तुम्ही रेग्युलर करायला पाहिजे. हप्त्यातून 3 वेळा तरी करायलाच पाहिजे आणि रोज वगैरे करत असाल तर म्हणजे रोज कंटाळा येतो म्हणून म्हणते की हप्त्यातून 3 वेळा तरी करा आणि त्याचा अनुभव घ्या. तुमचे डागं जे आहे चेहऱ्यावरचे ते बऱ्यापैकी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला आता पिगमेंटेशनचा हाच एक उपाय आहे. तुम्ही नक्की करून पहा. मी खूप जणांना सांगितलं आणि खूप जणांना त्याचा अनुभव आला, त्याचे रिझल्ट मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आहे. म्हणून म्हटलं हा उपाय जो आहे तो तुमच्याशीही शेअर करावा. तर चला आता आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.